तर ही आपली आहे मूळ कटोरी. आता ही कशी वाढवायची, आधी आपण ह्याचा मध्य काढून घेऊया. आपण एक नॉच घेऊन घेऊया. असा इथून नॉच, इथं 1.25 इंचावर मी एक मार्क करून घेतले. आणि याच्यावर आपण अशी ही कटोरी ठेवणार आहोत. आणि कटोरी आहे तशी पूर्ण मार्क करून घ्यायची. इथला आपला मध्य आहे. असं 1.25 इंच वाढवलंय, तसं या साईडने सुद्धा आपण 1.25 इंच वाढवणार आहोत. 1.25 इंचावर एक खूण करून घ्यायची. या साईडला 1.25 इंच, या साईडला 1.25 इंच, आणि ह्या मध्यातून आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. हे बघितलं, बरोबर 1.5 इंच खाली माझा आहे. इथं 1.5 इंच, हे पूर्ण 1.5 इंच घ्यायचं. आता हे जे माप आहे इथून ते इथपर्यंत किती बसतंय, 5.25 इंच. ते आपण असं तिरकं करून इथं 5.25 घेणार आहे. ह्या रेषेवर, बरोबर या रेषेवर 5.25 इंच घ्यायचं. कुठपर्यंत भरतंय ते बघायचं. माझं इथं 5.25 आलेलं आहे. तर आता आपण हे सगळं जोडून घेऊया. आता आपल्याला इथं हुक लूप बसवायचे, त्याच्यासाठी आपण थोडासा 1.25 इंच वाढवणार आहोत. जास्त नाही वाढवणार, आपण 1.25 इंच वाढवणार आहोत. हे सगळे पॉईंट आपण जोडून घेणार आहोत. आणि आता इथं पण आपण 1.25 इंच वाढवणार आहे, फक्त 1.25 इंच, जास्त नाही वाढवणार आहे. आणि हे असा या कटोरीच्याच आकारामध्ये खाली 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 आपण जोडून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने जोडून घ्यायचे पूर्ण. आता ही कटोरी वाढवून तयार आहे. आता आपण तिला कट करून घेऊयात. माझी शिकवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला काय होईल, माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. या साईडलाही आपण 1.25 इंचावर एक मार्क करून घेणार. या साईडला 1.25 इंच, इथून आपण घेतलंय 1.5 इंच, आणि इथून आणखीन वरती 1 इंच घ्यायचं वर. हा आपला झाला टक्स पॉईंट. आणि या टक्स पॉईंटला हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. हा झाला आपला मधला टच. हा झाला आपला मधला टच. इथून दुमडून इथं मध्यभागी एक कट मारून घ्यायचा आणि इथून दुमडून घ्यायची. आणि आता बघा किती सुंदर अशी आपली एकदम पफ टाईप कटोरी तयार होईल. बघा या कटोरीचा आकार पण किती सुंदर आलेला आहे. कटोरी वाढवून तयार आहे. जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.